नमस्कार मंडळी, कशात सगळे मस्त ना? आम्ही पण मस्त आहे. तर आज आलो होतो आम्ही लवकरच भुईमुग खुरपायला. थोडंच राहिलंय. पोरं म्हणली मम्मी आम्ही पण येतो तुला मदत करतो. त्यामुळं मग 9 वाजताच आलो आणि आता वाजलेत 11. तर म्हणली भूक लागली आता आम्हाला, आपण जेवू चल. तर मग आता आम्ही जेवायला बसलो. तर बघा जेवायला काय आणले आज. पिठलं, चपाती, कांदा आणि कैरी संपली काय ग? कैरी संपली आता. तर ही बघा द्राक्षे आणि मनुके पाहुण्यांच्यातला वानवळा आहे. ही दादा आमचा कसा खातोय बघा. तर हे मनुके आणि द्राक्षे आमची भक्ती घेऊन आली पाहुण्यांच्यातनं वानवळा. तर ती कारभाऱ्यांच्या मामाची मुलगी आहे. तर तिने आत्यांना यांना दोघींना नेलं होतं तिच्या घरी. त्यावेळेस मग तिने ते द्राक्षे आणि मनुक्याचा वानवळा दिलाय. तर बघा शेतकऱ्यांचं असंच असतं, एकमेकाला द्यायचं वानवळा. आता ती आपल्या घरी कधी यायची काय माहिती. आता आपण डाळिंबीचा वानवळा दिला असता. आता तिला नंतर बोलवायला लागल डाळिंब खायला. डाळिंब आलंय का? डाळिंब आलं आता सेटिंग झाले, बघितलं नाही तू? एवढंच लागली. मग ती काय लगेच मोठं होतं का? तेवढं लागलं की तेवढं द्यायचं. हे पोरांचं असलंच असतं. झालं का मोठं, आता लगेच कुठं तूप खाल्लं की रूप येतं का मंडळी? नाही का नाही. पोरांना कसं वाटतं लगेच आलं पाहिजे, असं कुठं होत असतं का? असं झालं आहे का नाही बघती. हे आमचा दादा कांदा का मनुक खातोय. काय आता कांदा हातात घेतला होता. का म्हणलं कांदा आणि मनुका तोंडी लावतोय काय माहिती आता. पप्पा कसं काय खात? काय खातात पप्पा? चपाती सोबत काय बी. येडी गंगा. तर बघा असं रानात मस्त जेवायला किती भारी वाटतं. रानातल्यासारखं जेवण नाही. घरच्या जेवणाला आणि रानातल्या जेवणाला लय फरक पडतो. असं रानात हवेशीर मोकळ्या वातावरणात मस्त जेवण जातं एकमेकाच्या नादानी. आता आमचा दादा पण खुरपत होता. मी नंतर दाखवते तुम्हाला आता कसा खुरापतोय ती. घेतो जेवण करून. शिव पण आला होता पण तो गेला घरी, त्याला काकाने नेलं. तर चला खुरपायला बसल्यावर दाखवते आता तुम्हाला नंतर. आता घेतो जेवण करून. झाला मंडळी भुईमुग खुरपून. आज शेवट केला भुईमुगाचा. बघती खुरपती या. एवढाच लास्टचा अर्धा वाफा राहिलाय. आता तेवढा खुरपायचा आणि जायचं घरी. दादा गेला घरी, त्याचं डोकं दुखायला लागलं त्यामुळे तो घरी गेला. पण भक्तीने काय आज हाल सोडलं नाही माझ्याबरोबर खुरपायचं. उन्हाचं बसलो आम्ही 2-2.5 तास. पण नंतर जी खुरपायला सुरू केलं त्यात अर्धाच वाफा राहिलाय. तेवढा आता खुरपायचा आणि तिचे पप्पा आले की घरी जायचं. चला भेटू उद्याच्या नवीन. जय श्रीराम.